एका राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या वादाचा फटका आता थेट आपल्या शहरालाही बसलाय. कारण केंद्रीय तपास यंत्रणेने थेट आपल्या नागपुरात येऊन छापेमारी सुरू केली आहे. नीट पेपर लीक प्रकरणातील गैरव्यवहाराचा फायदा घेणाऱ्या संशयित स्थानिक विद्यार्थ्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने एकाच वेळी धडक छापे टाकले आहेत. नागपुरातील दोन प्रमुख ठिकाणी हा तपास करण्यात आला. पहिले म्हणजे मंगळवारी परिसर आणि दुसरे म्हणजे सेंट्रल एव्हेन्यू जवळील एक निवासी परिसर. या दोन्ही ठिकाणी तब्बल 5-5 तास झाडाझडती सुरू होती. या छाप्यात तपास अधिकाऱ्यांनी संशयितांचे लॅपटॉप, मोबाईल फोन, आयपॅड, हाताने लिहिलेल्या नोट्स, प्रश्नपत्रिकांचे नमुने आणि अभ्यासाची पुस्तके जप्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्यांनी पुणे येथून अटक झालेल्या एका मध्यस्थाच्या मदतीने थेट पेपर लीक करणाऱ्या मुख्य टोळीशी संपर्क साधला होता. नागपुरातून अद्याप कोणालाही तात्काळ अटक करण्यात आलेली नसली तरी जप्त केलेली सर्व डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. या विद्यार्थ्यांचे पालकही सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्रात वारंवार होणाऱ्या या पेपर लीक प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? यात नक्की कोणाची चूक आहे? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की सांगा.